ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। एनडीएच्या सर्व खासदारांना पंतप्रधान मोदींकडून डिनरचं निमंत्रण, तर सर्व खासदारांना रात्रीच्या जेवणासाठी बोलावलं। पंतप्रधान मोदी सर्व खासदारांना आज मार्गदर्शन करण्याचीही शक्यता। मुख्यमंत्र्यांकडून महायुतीच्या सर्व आमदारांना नाश्त्याचं निमंत्रण, आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आमदारांसोबत चर्चा, आगामी निवडणुकांसंदर्भात आमदारांना महत्त्वाच्या सूचना देण्याची येते शक्यता। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। दिल्लीमध्ये रात्री उशिरा शहांबरोबर संघटनात्मक चर्चा, फडणवीस आणि शिंदे यांच्यातील आगामी निवडणुकीसंदर्भात झालेल्या चर्चेचा तपशील शहांकडे सोपवण्यात आल्याची सूत्रांची माहिती। दरम्यान आता पार्थ पवारांवर गुन्हा का नाही, मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। हायकोर्टानं काही सवाल केले, तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये घाई न घेण्याची या संदर्भात याचिका काय गरज होती, कोर्टाकडून विचारणा। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणामध्ये कुणालाही वाचवायचं नाही, सरकार मुंबई उच्च न्यायालयामध्ये सबमिशन करेल, मुख्यमंत्री फडणवीसांचं यावर भाष्य। अजित पवारांची 2018 पासूनच मुंढव्यातल्या जमिनीवर नजर, पुण्याचे तत्कालीन उपमहापौर निलेश मगर यांनीच जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी घेतली होती, अंजली दमानी यांचाही आरोप। तर पुढे जमीन व्यवहाराशी माझा काहीही संबंध नाही, दरम्यान या प्रकरणाशी मी 2004 साली महापौर होतो आणि हा व्यवहार 2018 मधला, दमानी यांचे आरोप निलेश मगर यांनी फेटाळले। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेची पुणे पोलिसांकडून चौकशी, सूर्यकांत येवले सध्या अंतरिम जामिनावर बाहेर, शीतल तेजवानी आणि येवलेची समोरासमोर बसवून जबाब नोंदणी, तर आज पुन्हा सूर्यकांत येवलेला चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेतील शीतल तेजवानीची आज पोलीस कोठडी संपणार, आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केल्यानंतर पुणे सत्र न्यायालयाचा पोलीस कोठडी सुनावण्याचा निर्णय होता। दरम्यान अजित पवारांच्या सभेतील कथित वक्तव्याविरोधात जारी झालेला समन्स बारामती न्यायालयाकडून रद्द, 2014ला सुप्रिया सुळे यांच्या प्रचारादरम्यान केलं होतं वक्तव्य। दादांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची आज नागपुरात बैठक, संध्याकाळी 7 वाजता गोंडवाना क्लबमध्ये ही बैठक होणार। बैठकीला दोन्ही सभागृहातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होणार, तर आज आणि उद्या अधिवेशनाला ठाकरे उपस्थित राहणार। भाजपकडून पुण्यामध्ये प्रभागनिहाय बैठकांना सुरुवात, प्रभागांमध्ये सर्व्हे करून उमेदवारी दिली जाणार। भाजपात जवळपास 165 जागांसाठी 2500 अर्ज आलेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे सकाळी 11 वाजता ठाणे कोर्टात हजर राहणार। परप्रांतीयांच्या रेल्वे भरती प्रकरणावरून मनसेनं आंदोलन केलं होतं। ठाणे कोर्ट नाका परिसरामध्ये मनसेकडून पोस्टर्स लावण्यात आलेत। प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या विरोधात नागपूर सेशन कोर्टाकडून वॉरंट जारी, तर बच्चू कडूंना आज सेशन कोर्टात हजर राहण्याचे आदेश। नागपुरातील आमदार निवासात काही वर्षांपूर्वी बच्चू कडूंनी आंदोलन केलं होतं। तानाजी सावंतांचा मुलगा पुणे पालिकेसाठी भाजपातनं निवडणूक लढण्यास इच्छुक, गोपनीय पद्धतीनं गिरिराज सावंतांचा इच्छुक म्हणून अर्ज, सूत्रांची माहिती। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी बांधकाम व्यावसायिकांना दिलेल्या धमकीचे मेसेज मुंबई उच्च न्यायालयात सादर, मेसेज संदर्भात उत्तर देण्याचे मुंबई गुन्हे शाखेला उच्च न्यायालयाचे आदेश। या प्रकरणी आपला जबाबच नोंदवला गेला नाही, पत्नी शेहजीन सिद्दीकी यांचा दावा। मुंबईत आतापर्यंत सापडले 41,057 दुबार मतदार, दुबार नावांमध्ये आता होणार 15 ते 20% घट, मतदार यादीबद्दल 10,688 तक्रारी। मुंबईकरांना इमारतीच्या आवारातच मतदानाच्या सूचना उपलब्ध करून देण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय, मुंबईमध्ये 880 गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्र उभारणार, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी हा निर्णय। बारामती आणि फुरसुंगी नगर परिषदेसाठी 20 तारखेला मतदान, आक्षेप असलेल्या जागांवरील अर्ज माघारी घेण्याची मुदत संपली, काही प्रभागात आक्षेप घेतलेल्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे मार्ग मोकळा। मुंबई उच्च न्यायालयामध्ये मराठा समाजाच्या ICBC आरक्षणाच्या वैधतेसंदर्भात आज सुनावणी, मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग या गटाखाली दिलेल्या 10% आरक्षणाच्या वैधतेसंदर्भात याचिकेवर दुपारी 3 वाजता सुनावणी होणार। दिशा सालियन केस प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टात आज सुनावणी, तर याचिकाकर्ते सतीश सालियन यांचं स्टेटमेंट 3 ते 4 वेळा घेण्याची गरज का पडली, त्यांनी दिलेल्या स्टेटमेंटची कॉपी त्यांना का दिली नाही, हायकोर्टाचे सवाल। संदीप देशपांडेंनी व्हिडिओ पोस्ट केलेल्या दोन्ही अधिकारी यांना निलंबित करण्यात आलंय, चौकशीअंती कारवाई होणार, शिवेंद्रराजे भोसले यांचं स्पष्टीकरण। नाशिकमधील छोटी मोठी झाडं तोडणार, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी हैदराबादवरून मागवलेले मोठे 15,000 वृक्ष आज नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता। गौरी पालवे मृत्यू प्रकरणामध्ये आरोपी अनंत गर्जेचा भाऊ आणि बहिणीच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब, उद्या पुन्हा सुनावणी या संदर्भातली होणार।
निधीवरून भाजपचे आमदार अजित पवारांवर आरोप. दरम्यान अजित पवार फाईलवर सहीच करत नाही. चरणसिंग ठाकूर यांची नाराजी. तर अर्थ विभाग ओबीसी विरोधी आहे का? योजनेसाठी अडथळे येत असल्याची परिणय फुके यांचीही तक्रार. अजित पवारांकडून सगळ्यांची कामं होत आहेत. व्यक्तिगत बोलण्याचा अर्थ नाही, त्यांच्यावर सर्वांची जबाबदारी आहे. बाबा आत्राम यांचं यांना उत्तर. भोसरी जमीन व्यवहार प्रकरणामध्ये एकनाथ खडसेंना दणका. दोषमुक्तीचा अर्ज लाचलुचपत प्रतिबंधक विशेष चौकशी न्यायालयानं फेटाळला. कोर्टानं एकनाथ खडसेंना स्पष्टपणे दोषी असल्याचं म्हटलंय. 33 कोटींची जमीन खडसेंनी 3,75,00,000 रुपयांना खरेदी केली. तर याच जमिनीसाठी खडसेंनी महिन्याभरात सरकारकडे 80 कोटींची मागणी केली होती. महाजनांची माहिती. शिंदे सेनेच्या महेंद्र दळवींकडून अंबादास दानवेंना नोटीस. तर तटकरे दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून गेल्यानंतरचा तो व्हिडिओ. दानवेंनी नोटांची रास असलेला व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर दळवींचा दावा. तटकरेंच्या भूमिकेचं स्वागत करतो. मी दाखवलेल्या महेंद्र दळवींच्या व्हिडिओची सर्व तपास यंत्रणांनी चौकशी लावून तपास करावा. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. दानवेंनी दाखवलेल्या व्हिडिओ संदर्भात उच्चस्तरीय तपास व्हावा. राष्ट्रभक्तीनं भरलेल्या माणसावर आरोप करणं चुकीचं. सुनील तटकरेंनी महेंद्र दळवींना डिवचलं. शेकापच्या चित्रलेखा पाटलांकडून भरत गोगावलेंचा पैशांसोबतचा व्हिडिओ समोर. तर गोगावलेंसह दळवींच्या खात्याची सखोल चौकशी करण्याची मागणी. तर एवढा पैसा असता तर मुंबईत घर घेतलं असतं. गोगावलेंचं यावर उत्तर. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका जोमानं लढायच्या आहेत. महाविकास आघाडीसोबतच युती करा. महायुतीतील पक्षांसोबत नको. जिल्हा प्रमुखांना उद्धव ठाकरेंचे आदेश. उद्धव ठाकरे शनिवारी आणि रविवारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा संपर्क प्रमुखांना पाठवणार. जिल्ह्यातील सेनेमध्ये असलेले वाद मिटवा. पक्षांतर्गत मतभेद नको. ऑनलाईन बैठकीत उद्धव ठाकरेंच्या सूचना. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला. दरम्यान मद्रास हायकोर्टाकडून न्यायाधीश हक्कभंग नोटीसवरून घेरलं. कोण होतास तू, काय झालास तू? शहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांनीही डिवचलं. कसली कॉलर टाईट आणि कसलं महापौर पद? महापौर पद मिळालं तर कॉलर टाईट होईल असं म्हणणाऱ्यांना आवरा. किरीट सोमय्यांचं वक्तव्य. तर मुंबई भाजपच्या नेत्यांवर किरीट सोमय्यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा. किरीट सोमय्यांचा रोख नेमका कोणत्या नेत्याकडे ते मी कसं सांगू? तो नेता शोधायचा असेल तर पक्षानं शोधायला पाहिजे. किरीट सोमय्यांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचं उत्तर. धर्मादाय आयुक्तालयातील पदभरतीवरून मुनगंटीवार आक्रमक. अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना आणण्याचा प्लॅन आहे का? 55% अट शिथिल करण्यावरून घरचा आहे. वकिलाचा मुलगा वकील अशी पद्धत करायची आहे का? धर्मादाय आयुक्तालयातील पदभरतीवरून वडेट्टीवारांचाही सवाल. तर अट शिथिल केली तरी मेरिटवरच पद भरणार. फडणवीसांचं यावर स्पष्टीकरण. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम. महाविकास आघाडीच्या खासदारांसह अजित पवार, पार्थ पवार, राहुल गांधी आणि गौतम अदानींचीही या कार्यक्रमाला उपस्थिती. कार्यक्रमानंतर अजित पवार आणि रोहित पवारांचा एकत्र कारनं प्रवास. अमित ठाकरे यांचे मेहुणे डॉक्टर राहुल बोरुडे यांचं मुंबईतल्या वेलिंग्टन क्लबमध्ये रिसेप्शन. कुटुंबियांसह राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचीही या कार्यक्रमाला उपस्थिती. संसदेत निवडणूक आयोगावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून साला असा उल्लेख. काँग्रेस नेते राहुल गांधींकडून ट्विट करत यावर निशाणा. तर अमित शहांनी संसदेत साला म्हटल्यामुळे वोट चोरीबाबतची त्यांची भीती आणि बेईमानी उघड झाल्याचं या ठिकाणी म्हटलंय. लोकसभेत अमित शहा आणि राहुल गांधींमध्ये खडाजंगी. राहुल गांधींकडून अमित शहांना एसआयआरवर खुल्या चर्चेचं आव्हान. तर संसद तुमच्या हिशेबानं चालत नाही. कितीही चिथावलं तरी माझ्या भाषणाचा क्रम मीच ठरवेन. लोकसभेत शहांचं उत्तर. नेहरू गांधी कुटुंबानं 3 वेळा मतचोरी केली. पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांची उदाहरणं देत अमित शहांचा दावा. तर गदारोळानंतर विरोधकांचा लोकसभेतनं सभात्याग. बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी सरकार जंगलात 1 कोटींच्या शेळ्या बकऱ्या सोडणार. काही बिबटे आफ्रिकेला पाठवण्याचा प्रस्ताव. वनमंत्री गणेश नाईकांची माहिती. फक्त घोषणा करू नका. गणेश नाईकांनी बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या निर्णयानंतर रोहित पवारांची टीका. बिबट्याला या ठिकाणी पाळण्याची सरकारनं परवानगी द्यावी. बिबट्याला पाळीव प्राण्यांचा दर्जा द्यावा. रवी राणांचं वक्तव्य. तर रवी राणाच हे एक मांजर असल्याची बच्चू कडूंची बोलणी. सिडकोच्या घरांच्या किमतींचा पुनर्विचार करा. महागड्या घरांच्या किमतीमध्ये बदल करून सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा या किमती करा. उपमुख्यमंत्री शिंदेंचे बैठकीत अधिकाऱ्यांना आदेश. राज्यात भीक मागण्यास प्रतिबंध घालणारे विधेयक मंजूर. तर काही सुधारणा न होताच विधेयक मंजूर झाल्यामुळे सदस्य नाराज. तालिका सभापती नीलम गोरे यांनी सुद्धा या विधेयकावर असमाधान व्यक्त केलंय. 65 कोटींच्या मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी 2 कंत्राटदारांना अटक. मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. सुनील उपाध्याय आणि महेश पुरोहित यांची 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी.
राज्यात बिबट्यांचा हैदोस सुरू असताना नागपुरातील विधान भवन परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार. यामध्ये काही पिसाळलेली कुत्री असल्यास चावा घेण्याची भीती. तुमची जेवढी क्षमता आहे तेवढी कुत्री पाठवा, आम्ही गाडी पाठवतो. आमदार महेश लांडगेंना जैन मुनी निलेश चंद्र यांचं आव्हान. तर आम्ही कुत्रे वाचवण्यासाठी गोशाळा काढतो, कबुतरांवर आता कुत्र्यांच्या मागे पडू नका. जैन मुनी निलेश चंद्र यांची प्रतिक्रिया. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील मुलं विक्री प्रकरणी आता 9 मुलांना नाशिकच्या निरीक्षण बालगृहामध्ये दाखल केलं. मुलांच्या विक्रीच्या आरोपांनंतर प्रशासनाकडून सखोल तपास सुरू. तर मुलांचे पालक हे पोलिसांच्या ताब्यात. सोलापूरच्या पाणी प्रश्नासाठी भाजप आमदार देवेंद्र कोठे विधानसभेत आक्रमक. शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी 892 कोटींची निविदा काढण्याची मागणी. कोठे सोलापूर शहर मध्यचे आमदार. बंडू आंदेकरचा तुरुंगातनं निवडणूक लढण्यासाठी अर्ज. विशेष मोक्का कोर्टाकडून बंडू आंदेकरचा अर्ज मान्य. आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये बंडू आंदेकर अटकेत. राज्य सरकारकडून ई वाहनांना टोल माफी जाहीर असताना सुद्धा टोल वसुली सुरू. मात्र आता पुढच्या 8 दिवसात एकाही ई वाहनाकडून टोल वसूल केला जाऊ नये. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे विधानसभेत आदेश. मुंबईतील विविध ठिकाणच्या निरनिराळ्या सुविधा वापरासाठीच्या 16 भूखंडांच्या विक्रीचा म्हाडाचा निर्णय. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 16 भूखंडांच्या ई लिलावासाठी आज निविदा प्रसिद्ध करण्यात येणार. मुंबई महापालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागाकडून 8 महिन्यात 4000 कोटींचं कर संकलन. यामध्ये सर्वाधिक 370 कोटींचा कर पश्चिम उपनगरातील अंधेरी पूर्व, विलेपार्ले पूर्व आणि जोगेश्वरी पूर्व परिसरातनं जमा. पुण्यातील होर्डिंग व्यावसायिकांची याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली. 222 रुपये प्रति चौरस फुटानं शुल्क आकारण्याचा हा निर्णय ठेवला कायम. या निकालामुळे महापालिकेला 400 कोटी महसूल मिळणं शक्य. पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर 15 डिसेंबरपासून राहणार बंद. स्वयंभू मूर्तीवरील शेंदुराचा लेप काढायचा असल्यामुळे हा निर्णय. पुणे विमानतळावरील स्थिती आता पूर्वपदावर. तर पुण्यामध्ये बुधवारी एकूण 142 विमानांच्या फेऱ्या. प्रवाशांना मोठा दिलासा. पुण्यात पाण्यावरून महापालिका आणि जलसंपदा विभागाचा वाद कायम. जलसंपदा प्राधिकरणाची पालिकेला नोटीस. मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी वापरत असल्याची ही विभागाची तक्रार. जगाला आकर्षित करणाऱ्या भारताच्या समृद्ध संस्कृतीवर पुन्हा एकदा मान्यतेची मोहर. भारताचा उत्सव असलेल्या दिवाळी सणाला युनेस्कोच्या यादीत स्थान. तर युनेस्कोकडून बुधवारी या संदर्भातली घोषणा. नाशिकच्या विठेवाडी परिसरामध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद. बिबट्याला वनविभागाकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार. नाशिकच्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीची 22वी वार्षिक सर्वसाधारण सभा. शेतकऱ्यांच्या गरजा आणि बाजार समितीच्या कामकाजासंदर्भात महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा. परभणीच्या कौसडी या ठिकाणी कालवा लिकेजचं पाणी शेतात शिरलं. पाणी शेतात शिरल्यामुळे हरभरा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. परभणी शहरासह जिल्ह्याच्या तापमानात गेल्या 3 दिवसांपासून मोठी घट. तापमानाचा पारा 6 अंशांखाली. पुढचे काही दिवस तापमानात घट होण्याचाही अंदाज. नंदुरबारच्या सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिव्हलमध्ये अश्वनृत्य स्पर्धांचं आयोजन. ढोल ताशे हलगी आणि डफाच्या तालावर सजलेल्या मैदानात अश्वांचं आकर्षक नृत्य. विजय घोड्यांची किंमत लाखो ते करोडोंच्या घरामध्ये. धुळे तालुक्यातल्या कापडणेमध्ये विद्यार्थ्यांची पतंगाची होळी त्यांनी केली आहे. दरम्यान पतंग उडवणार नसल्याची घेतली शपथ. तर कापडणेतील 6वीच्या विद्यार्थ्याचा पतंग उडवताना दुर्दैवी मृत्यू झाला होता. नंदुरबार जिल्ह्यातील रब्बी हंगामात पेरणी करणारे शेतकरी आर्थिक संकटात. खतांच्या किमती अधिक वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या या ठिकाणी आर्थिक बजेटवर याचा परिणाम होणार. सरकारनं खतांच्या किमती कमी करण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यातील 55% शेतकऱ्यांकडे अजूनही किसान क्रेडिट कार्ड नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे विशेष मोहीम राबवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं किसान कार्ड हे काढलं जाणार. मुंबईतील लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी चोरीला गेलेले तब्बल 1018 फोन शोधून मूळ मालकांना परत केले. लोहमार्ग रेल्वे पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांच्या उपस्थितीत मोबाईल फोन सवार. इमारतीच्या पॅसेजमध्ये संरक्षण भिंतीचा स्लॅब संरक्षण कठडा खालच्या दुकानावर कोसळला. विरारच्या पश्चिम विराटनगर परिसरातली ही घटना. दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. मुंबई गांजा तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना कल्याणमधून अटक. तर कल्याणामधील बैल बाजार स्मशानभूमीबाहेर सापळा रचून त्यांना अटक केल्याची माहिती. पुणे विमानतळावर 2.25 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त. बँकॉकवरून आलेल्या विमान प्रवाशाला अटक. कस्टम्स विभागाची कारवाई. मीरा भाईंदर महापालिकेमध्ये लाच घेतल्याचा प्रकार उघड. प्रभाग क्रमांक 6 मधील लिपिक राजेश कदम आणि शिपाई सुहास किणी यांनी 16,000ची लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली.
वसई विरारमधील पैशांचा बंडल मोजतानाचा एक व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओमध्ये पेल्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील असल्याचाही दावा. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतील पैसे कुणाचे हे अद्याप अस्पष्ट. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.